Hello friends, last period we have seen grammar, that means voice, change the voice. Now today we are going to learn a new lesson. The name of the lesson is The Two Gentlemen of Verona. This is a story. So look at page number 17. The name of the lesson is The Two Gentlemen of Verona. विद्यार्थी मित्रांनो, पान नंबर 17 वरती द टू जेंटलमॅन ऑफ वरोना ही गोष्ट आहे ते आपण पाहणार आहोत. ओके, किंवा सर्वांनी पान नंबर 30 पुस्तकातील पान नंबर उघडायचं आहे. ओपन युअर टेक्स्ट बुक, पेज नंबर 70. बघा, फर्स्ट पॅरेग्राफ. एज ए क्रोनिन has very well carved the idea of selfish, helped and explained the importance of indication to us relationship in the story. The Two Gentlemen of Verona. The story revolves around the two boys named Nicola and Jacopo, who do numerous things to earn money and to pay for their sister's treatment, who suffers from tuberculosis of the spine. बघा, the meaning of this paragraph, त्या पॅरेग्राफचं बघा आपण थोडंसं अर्थ पाहूया. As a crony has very well carved the idea of selfless help. As a chronin, that means the writer of the story, त्या लेखकाने काय केले, हॅज व्हेरी वेल कार्व्ड द आयडिया. दिला बघा, डाव्या साईडला जी हिरवी पट्टी, त्या हिरवी पट्टीमध्ये त्याचा अर्थ दिलाय बघा. कार्व्ड द आयडिया म्हणजे क्रिएट ऑर इस्टॅब्लिश ऑन आयडिया. एक थोडक्यात कल्पना निर्माण करणे. तर कार्व द आयडिया म्हणजे कल्पना निर्माण करणे किंवा कल्पना निर्मिती करणे. तर एजे क्रोनी यांनी काय केले की ऑफ सेल्फलेस हेल्प, निस्वार्थी मदतीची एक कल्पना शक्ती निर्माण त्या ठिकाणी केलेली आहे, कल्पना शक्ती निर्माण केलेली आहे. As well as explain the importance of dedication towards the relationship in the story. आणि शिवाय त्यांनी वर्णन केले, काय केले, स्पष्ट वर्णन केले आहे की स्पष्ट केलेलं आहे. द इम्पॉर्टन्स म्हणजे महत्व, डेडिकेशन म्हणजे समर्पण वृत्ती. तर समर्पण वृत्तीचे महत्व कशातून, तर एक रिलेशन इन द स्टोरी, या गोष्टीतील जे काय रिलेशन आहे, नाते, त्या नातेविषयी समर्पण वृत्तीचे महत्व. कुठली गोष्ट, द टू जेंटलमॅन ऑफ वरोना, या टू जेंटलमॅन ऑफ वरोना या गोष्टीतील नात्यातील समर्पण वृत्तीचे महत्व हे त्या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे. द स्टोरी रिव्हॉल्व्स म्हणजे गोलगोल करणे, रिव्हॉल्व्हचा अर्थ गोलगोल करणे. The story revolves around the two boys named Nicola and Jacopo, who do numerous things to earn money, only to pay for their sister treatment, who suffer from tuberculosis of the spine. तर ही जी गोष्ट आहे, द टू जेंटलमॅन ऑफ वरोना, वरोनाचे दोन सभ्य गृहस्थ म्हणजे मराठीमध्ये, वरुणाचं गावाचं नाव आहे. वरुणाचे दोन एक सभ्य गृहस्थ, एक चांगली दयाळू माणसं, या गोष्टीचं नाव आपण किंवा शीर्षक मराठीमध्ये त्याचा अर्थ आपण सांगू शकतो. तर ही गोष्ट दोन मुलांचं नाव आहे या ठिकाणी, निकोला अँड जाकोपो. या निकोला आणि जाकोपो या दोन मुलांच्या पात्रांभोवती ही गोष्ट काय करते, गोल फिरते. कोण दोन मुलं आहेत, हूचा अर्थ की जे डू न्यूमरस थिंग्स,
ते अनेक गोष्टी किंवा अनेक कामे करतायत. न्यूमरस म्हणजे अनेक विविध ते कामं करतात. कशासाठी? तर ती मुलं का काम करतात? अनेक प्रकारचे कामं. तर टू अर्न मनी, पैसे कमवण्यासाठी किंवा पैसे मिळवण्यासाठी हे दोन मुलं विविध प्रकारची कामे त्या ठिकाणी करतायत. कशासाठी त्यांना पैसा पाहिजे? टू पे फॉर देअर सिस्टर ट्रीटमेंट. त्यांच्या बहिणीच्या ट्रीटमेंटचा अर्थ औषधोपचार करणे. त्यांच्या बहिणीच्या औषधोपचार करण्यासाठी लागणारा पैसा तो देण्यासाठी किंवा तो पैसा मिळवण्यासाठी ते काय करतात? अनेक विविध प्रकारची कामे ते करत आहेत. आणि ह्यामुळे काय झालेलं आहे बघा, सिस्टर ट्रीटमेंट हू सफर फ्रॉम ट्युबरक्युलोसिस ऑफ द स्पाइन. ट्युबरक्युलोसिस ऑफ स्पाइनचा अर्थ मणक्याचा क्षयरोग. ट्युबरक्युलोसिस क्षयरोग आणि स्पाइन म्हणजे मणका. तर मणक्याचा क्षयरोग या मुलीला झालेल्या सफरचा त्रास भोगणे. SUFFER बघा, SUFFER सफर म्हणजे त्रास भोगणे, यातना भोगणे. तर त्या मुलीला मणक्याच्या क्षयरोगाचा त्रास होतोय किंवा त्याला आजार झालेला आहे. त्याची ट्रीटमेंट किंवा औषधोपचार चालू आहे आणि त्याचा जो निधी किंवा पैसा देण्यासाठी ती मुलं काय करतायत? अनेक प्रकारची कामे करतायत. दिस इज द फर्स्ट पॅरेग्राफ. नाउ सेकंड पॅरेग्राफ. The story begins with the narrator driving down the foothills of the Alps. Here is when he first encounters the two brothers selling wild strawberries. Even after the driver forbids the narrator to buy the wild fruits, he buys the biggest basket and drives towards the town. The scene emphasizes on the first step of a growing intimacy between the narrators and the two boys. The story begins with the narrators driving down the foothills of the Alps. आता ही स्टोरी कुठून सुरू होते? द स्टोरी बिगिन्स झालं सुरुवात होती आणि सुरुवात होते. ही गोष्ट कुठून सुरू होते बघा. द नॅरेटर म्हणजे हे कथा सांगणारे किंवा रायटर म्हणूया आपण. लेखकाच्या काय ड्रायव्हिंग डाऊन द फुटहिल्स ऑफ द आल्प्स. आल्प्स पर्वताच्या पायथ्याशी, फुटहिल्स अर्थ पायथा. आल्प्स पर्वताच्या पायथ्याशी जेव्हा हे लेखक त्या ठिकाणी त्यांच्या गाडीचं ड्रायव्हिंग करत असताना, गाडी चालवत असताना या द टू जेंटलमेन ऑफ वरुणा या गोष्टीला सुरुवात होते. Here is when he first encounters दिला बघा अर्थ इथं बघा तुमच्या हिरव्या पट्टीमध्ये. मीट फेस टू फेस अनएक्सपेक्टेडली, म्हणजे थोडक्यात अचानक समोरासमोर भेट होणे. when he first encounters the two brothers selling wild strawberries. आणि त्यांची अचानक लेखकांची आणि त्या दोन मुलांची, की जी मुलं काय करतायत? टू ब्रदर्स सेलिंग वाईल्ड स्ट्रॉबेरीज. तर जंगली स्ट्रॉबेरीज, वन्य किंवा जंगली स्ट्रॉबेरी विकताना, सेलचा अर्थ विकणे, सेलिंग विकत असताना ही दोन मुलं जंगली स्ट्रॉबेरी विकत असताना अचानक लेखकाची आणि त्यांची भेट झाली. Even after the driver forbids the narrator to buy the wild fruits. जरी समजा त्यांच्या गाडीच्या चालकाने, ड्रायव्हरने त्यांना लेखकाला मनाई केली. फॉरबिडचा दिला अर्थ बघा, डिसअलाउज. अलाउचा अर्थ परवानगी देणे आणि फॉरबिड म्हणजे अलाव परवानगी देणे. डिसअलाव म्हणजे परवानगी न देणे, निषिद्ध करणे. तर ड्रायव्हरने काय केलं? सुरुवातीला लेखकांना ती जंगली फळे, स्ट्रॉबेरीची फळे घेण्याबद्दल निषिद्ध केलं. घेऊ नका असं सांगितलं.
ही बाईज द बिगेस्ट बास्केट. तरीही बघा लेखकाने बाय BUY बाय म्हणजे काय, खरेदी करणे, विकत घेणे. तरीही लेखकाने एक मोठी टोपली वाईल्ड स्ट्रॉबेरीची, एक जंगली स्ट्रॉबेरीची मोठी टोपली त्या दोन मुलांच्याकडून विकत घेतली. अँड ड्राईव्ह टुवर्ड्स द टाउन. आणि त्यानंतर मग परत ते त्यांच्या कारनं शहराकडे गेले. दिस सीन एम्फसाइजेस काय दिला होता बघा, एम्फसाइजेस स्ट्रेस अपॉन. स्ट्रेस अपॉन म्हणजे काय थोडक्यात त्याच्या मनावर तो थोडंसं हे झालं, वेगळा आघात झाला. द सीन एम्फसाइजेस ऑन द फर्स्ट स्टेप. आणि त्याच्या मनावर ताण आला. हे दृश्य पाहून लेखकाच्या मनावर ताण आला. कारण द फर्स्ट स्टेप ऑफ ग्रोईंग इंटिमसी बिटवीन द नॅरेटर अँड द टू बॉयज. की त्यांच्या मनात थोडं वाईट वाटलं की एवढी छोटीशी मुलं आहेत आणि हे फळं विकण्याचं थोडं काम करण्याचं हे मुलं काम करतायत, की एवढ्या छोट्या मुलांना देखील काम करावं लागतंय याचा ताण किंवा विचार त्यांच्या मनामध्ये आला त्या लेखकाच्या मनामध्ये. आणि म्हणून या दृश्य त्यांच्या मनामध्ये थोडंसं विचार करू लागले. आणि हीच तर खरं तर त्यांच्या नात्यामध्ये एक क्लोज रिलेशन, अगदी जवळचं नातं निर्माण करण्यासाठी त्यांच्या लेखकाच्या मनामध्ये एक जवळचं नातं निर्माण या गोष्टीनं निर्माण झालं. अशा रीतीनं ही दोन मुलं आणि नॅरेटर किंवा लेखकाची त्यांच्यामध्ये मैत्री निर्माण झाली. नेक्स्ट पॅराग्राफ. नेक्स्ट डे द बॉईज आर फाउंड शायनिंग शूज इन द पब्लिक स्क्वेअर. The amazes the narrator. This is when they reveal the fact that they do numerous kinds of things to earn money. Here the narrator is shown to develop a soft corner for them in his heart. He finds them to be innocent, serious, pleasant and earnest. बघा. Next day, the boys are found shining shoes in the public square. आणि दुसऱ्या दिवशी काय झालं, ही मुलं जी होती दोन मुलं छोटीशी की जे गेल्या पाठीमागं ते वाईल्ड स्ट्रॉबेरीज सेलिंग द वाईल्ड स्ट्रॉबेरीज की जंगली स्ट्रॉबेरी विकत होती. ही दोन मुलं दुसऱ्या दिवशी एका चौकामध्ये पब्लिक स्क्वेअर म्हणजे सार्वजनिक स्क्वेअर चौक, पब्लिकचा अर्थ सार्वजनिक मुलीला पब्लिकचा अर्थ लोक होतं, परंतु पब्लिक स्क्वेअरचं चौक सार्वजनिक आणि पब्लिकचा अर्थ काय सार्वजनिक. तर सार्वजनिक चौकामध्ये हे दोन मुलं बूट पॉलिश करताना किंवा हे बूट पॉलिश करताना लेखकाला आढळले. The boys are found. फाइंडचं भूतकाळ फाउंड. हे लेखकांना ही दोन मुलं त्या सार्वजनिक चौकामध्ये बूट पॉलिशचं काम करताना आढळून आले. दिस अमेझेस द नॅरेटर. अमेझचा अर्थ सरप्राईज. अमेझचा अर्थ काय सरप्राईज म्हणजे आश्चर्यचकित होणे. आणि या दृश्यानं हे सीन जो आहे की कुठला सीन आहे, द बॉईज शायनिंग शूज. बॉईज आर शायनिंग शूज इन द पब्लिक स्क्वेअर. त्या सार्वजनिक चौकामध्ये हे दोन मुलं काय करतायत तर बूट पॉलिश करताना किंवा काम करत होते आणि हे काय केलं लेखकांना आढळून आले. आणि सो रायटर amazes the narrators किंवा द रायटर amazes आणि मग त्याच्यामुळे ते हे काय झालं आश्चर्यचकित झाले. दिस इज when the reveal the fact that they do numerous kinds of things to earn money. आणि रिव्हील करतो का शो किंवा प्रकट बघा, शो किंवा मेक नोन म्हणजे प्रकट होणे. आणि when the story show द फॅक्ट. आणि जेव्हा या गोष्टीमध्ये अशा प्रकारची एक फॅक्ट प्रकट झाली की
दे डू न्यूमरस काइंड्स ऑफ थिंग्स टू अर्न मनी. तर पैसे मिळवण्यासाठी हे दोन मुलं अनेक प्रकारची किंवा अनेक विविध प्रकारची कामं ते करतायत ही त्याच्याकडून प्रकट झालेले दिसून आले. या गोष्टी दिसून येते. हिअर द नॅरेटर इज शोन टू डेव्हलप अ सॉफ्ट कॉर्नर फॉर देम इन इज हर्ट. आणि अशा रीतीने या लेखकाच्या मनामध्ये एक सॉफ्ट कॉर्नर, त्याच्या हृदयामध्ये, त्याच्या मनामध्ये त्या मुलांच्या बद्दलचा एक सॉफ्ट कॉर्नर की त्यांच्याबद्दलची आस्था, माया त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. ही फाइंड देम टू बी इनोसंट, सिरियस, प्लिझंट अँड अर्नेस्ट. आणि लेखकांना, या गोष्टीच्या लेखकांना त्या मुलांच्या बद्दल एक प्रामाणिक, गंभीर, आनंददायक आणि त्या ठिकाणी ते काहीतरी कमवत आहेत अशा प्रकारची त्या मुलांच्या बद्दलची जी आस्था त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली की मुलं खरं तर एक खूप प्रामाणिक आहे, परंतु कामाच्या बाबतीमध्ये सिरियस आहे, गंभीर आहे आणि शिवाय आनंददायी आहे. काम करतात खूप कसं आहे, आनंददायी आहे आणि काहीतरी कमवत आहे. याविषयी त्या मुलांच्या बद्दलचं एक अशा प्रकारच्या भावना, ही मुलं अशा प्रकारची मुलं आहेत, या मुलांच्या विषयी या गोष्टी लेखकांच्या मनामध्ये निर्माण झाल्या. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबू. राहिला मग आपण उद्या पाहूया. ठीक आहे, नेक्स्ट पिरियड, नेक्स्ट पार्ट ऑफ द स्टोरी वी विल सी नेक्स्ट पिरियड. ओके, ठीक आहे, थांबूया आपण.